नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेले डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी 2 मुद्द्यांवर हरकत घेत विखे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केली। लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी 25 एप्रिलला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी 27 उमेदवारांनी 32 उमेदवारी अर्ज दाखल केले। यापूर्वी 16 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। अशा प्रकारे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या एकूण उमेदवारांची संख्या 43 एवढी झाली। या दाखल अर्जांची छाननी शुक्रवारी 26 एप्रिलला सकाळी 11 वाजता सुरू झाली। या छाननी दरम्यान डॉक्टर सुजय विखे यांच्या अर्जावर गिरीश जाधव यांनी 2 मुद्द्यांवर हरकत घेतली। विखे यांनी पदाचा दुरुपयोग करत त्यांच्या विळतघाट येथील संस्थेकडे देय असलेली नगर महापालिकेची पाणीपट्टीची रक्कम माफ करून घेतली। तसेच त्यांच्या खाजगी संस्थेसाठी वन विभागाची सुमारे 500 एकर जमीन बेकायदेशीरपणे संपादित करून घेतली असल्याने विखे यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा अशी मागणी गिरीश जाधव यांनी केली। या हरकतीवर जिल्हाधिकारी सायंकाळी निर्णय देणार आहेत। याबाबत आपण निवडणूक निरीक्षक यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले। बातम्यांसाठी ई नवा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।